महाराष्ट्रात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अकोल्याच्या दहिगाव गावंडे शिवारात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। सततच्या पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून एका झाडाला 15 ते 20 बोंड किडल्याचे दिसून येत आहे। हजारो रुपये खर्च करूनही कीटकनाशकांचा परिणाम झाला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाने सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। आतापर्यंत बोंडअळी आली असताना आमच्या शेतीचे बोंड पुरे सडलेले होते, कशी तुटपुट बोंड राहिलेले होते। बोंडअळीच्या याच्यातून आम्ही फवारे मारून बचावले, पण आता या आसमी संकटामुळे आमचे ते पण बोंड सडायला लागले। तर आता शासनाने काय करावं, आमच्यावर उपासमारीची पाळी येऊन राहिली। काहून की आमच्या बोंड पुरे सडले म्हणजे तोंडी घास आला आमच्या, पण आम्हाला मिळून नाही राहिला तो। तर त्यासाठी शासनाने कशी पहिले एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 13,600 रुपये कबूल केले अतिवृष्टीचे, आता 8,500 आणलं। सांगा हे शासन कसं? अरे शासनाने कर्जमाफी करा। आमचे बोंडअळी आली, बोंडअळीचं काही सर्वे नाही। येणाऱ्या बोंडअळीमुळे आपले कृषी विभागही यायला तयार नाही। बोंडअळी येते, आसामी संकट येते, कोणी सर्वे करायला तयार नाही। याचं आम्ही काय करावं आता? तरी तुम्ही सरकारनं काही ना काही आमच्यावर हे करा, एवढी मी विनंती करतो बा सरकारला। या घडीला जे अस्मानी संकट आपल्यावर बरसून राहिलं, म्हणजे एका 15 मिनिटात धोधो पाऊस बरसतो आणि पिकातून आमचं पीक नष्ट करून जातो। आधी आमच्याकडे बोंडअळीचा प्रादुर्भाव होता, भयंकर आमचे क्षेत्र असं पिवळं क्षार झालं आणि बोंड अळीच्या माध्यमातून झालं। आणि आज या भयंकर पावसामुळे, अतिपावसामुळे बोंडसड झाली। या बोंडसडमुळे आमचे पिकाचं अतोनात नुकसान झालं। म्हणजे जे आता सरकारी मदत मिळायला लागली अतिवृष्टीच्या माध्यमातून, तर ते आम्हाला तटपुंजी वाटत आहे। कारण इलेक्शनच्या काळात 27,000 13,500 हेक्टरी मदत होती, आता 8,500 रुपयावर मदत आणली। म्हणजे आता आम्हाला एकच सांगणं आहे या महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना, की तुम्ही आम्हाला हे अतिवृष्टीचे आणि या पावसाचे पैसे दिल्यापेक्षा आमची एकदाची कर्जमुक्ती करा। आपला एवढाच विनंती राहील की आपण बांधावर न जाता, कुठला अतोनात खर्च न करता आमच्या शेतकऱ्यांच्या पदरात पडू द्या, कारण आमचं भयंकर नुकसान झालं हो साहेब, भयंकर नुकसान झालं आहे।